क्राइम लाइन न्यूज को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें और ताज़ा खबरों के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें। नगर से बदलापुर जा रहे गौतम आहिरे का अंबरनाथ पूर्व शमशान घाट के मुख्य मार्ग पर एक्सीडेंट हो गया। इसी स्थान पर एक तेज रफ्तार कार चालक ने गौतम आहिरे के दो पहिए वाहन को टक्कर मार दी। इस दुर्घटना में गौतम को गंभीर चोटें आई। इस दौरान सड़क पर घायल पड़े गौतम आहिरे को कार चालक हार्दिक पाटिल ने वहां के नागरिकों के दबाव के बाद अस्पताल में भर्ती कराया। हालांकि हार्दिक बिना कुछ बताए भाग गया। कार चालक हार्दिक पाटिल ने अस्पताल के बिल और कार को हुए नुकसान के संबंध में मदद का वादा किया था। हालांकि वह अस्पताल से भाग गया। अब उससे कोई संपर्क नहीं हो पा रहा है। इसके चलते आहिरे ने शिवाजी नगर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई है। पुलिस ने इस मामले में कार चालक हार्दिक पाटिल के खिलाफ मामला दर्ज कर लिया है। हालांकि घायल गौतम और उनके वकील ने पुलिस से जल्द कार चालक को गिरफ्तार कर कारवाई की मांग की है। काय अपघात झालेला आहे, किती वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आणि काय सांगायला? नमस्ते, ऍक्च्युली माझं नाव गौतम नाथजी आहिरे। मी कामानिमित्त उल्हासनगरहून बदलापूरला जात असताना अंबरनाथची जी स्मशानभूमी आहे तिथे एका 4 व्हीलर चालकाने मला धडक दिली। ऍक्च्युली माझ्या अगोदर एक 2 व्हीलर गाडी गेली, त्यांनी 4 व्हीलर गाडी थांबवली होती आणि मी जशी गाडी चालू केली तर त्यांनी गाडी रेसमध्ये वाढली, फास्ट केली आणि मला ठोकला आणि मला खूप त्रास होत होता, वेदना होत होत्या आणि बाकीचे बरेच लोक जमा झाले। त्यांना सगळ्यांना आपण मिळून ते सगळे मिळून हे बोलले की याला दवाखान्यात घेऊन जातो। दवाखान्यात न्यायला तयारच नव्हता। आम्ही जबरदस्ती करून, मला वेदना खूप होत होत्या, मग त्याने आम्ही जबरदस्ती करून ते दवाखान्यात नेलं। दवाखान्यात नेल्यानंतर तो काही वेळ थांबला, नंतर इथून तो पळून गेला आणि त्याच्यानंतर आमचं बोलणं झालं की बाबा जे काय खर्च होईल तो हॉस्पिटलचा पूर्ण मी करेल आणि माझा गाडीचा खर्च झाला तो तुम्ही भरून द्या। आणि माझे मोठे बंधू पण बोलले की आम्ही रेडी आहे। त्याच्यानंतर कालपासून आम्ही त्याला कॉल लावतोय पण तो कॉल उचलत नाहीये। आता पोलिसांना हीच विनंती आहे की त्याचं वाहन चालकाचं नाव हार्दिक पाटिल म्हणून असं आहे। त्यांनी हा अपघात घडवला। ऍक्च्युली या संदर्भात पोलीस ऍक्च्युली सुरुवातीला पोलीस टाळाटाळ करत होते, पण नंतर त्यांनी ते नोंद करून घेतलेली आहे आणि पोलिसांना हीच नम्र विनंती आहे की त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी। क्राइम लाइन न्यूज को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें और ताज़ा खबरों के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें।